ससा कासव शर्यतीचा धडा, भाजपला धक्का देत काँग्रेसने अखेर बाजी मारली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील राजकारणात उतरणार हे नक्की होतेच, पण खासदारांनी त्यांना प्रभाग 11 मधून महापालिकेच्या रिंगणात उतरवले आणि स्थानिक राजकारणाची सारी समीकरणे बदलून गेली. आम्ही घरातले ते नौखे म्हणत त्यांना हलक्यात घेणं विरोधकांना महागात पडलं आणि सशाची आणि कासवाची शर्यत कासवाने जिंकल्याचा प्रत्यय प्रभागात आला. प्रभागामध्ये प्रशांत तुषार पाटील यांच्या उमेदवारीमुळे खासदार विशाल पाटील यांचे समर्थक असणाऱ्या पण भाजपमध्ये जोरदार एंट्री केलेल्या मनोज सरगर यांच्या हक्काच्या प्रभागात त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले. भाजपमध्ये जोरात शक्तीप्रदर्शन करत एंट्री केलेल्या मनोज सरगर यांची आता आमदारकीचं लक्ष असं सांगणारी डिजिटल शहरभर लावण्यात आली. आत्मविश्वासाला भाजपाची जोड मिळाली, सोबत जयश्री पाटील यांची साथ मिळाली होती. सारं काही एकतर्फी चाललेलं असताना अचानक हर्षवर्धन यांची या प्रभागात एंट्री झाली आणि मग सरगर यांच्यासाठी लढाई एकतर्फी राहिलीच नाही. काँग्रेसचे नगरसेवक आणि कार्यकर्ते राहिलेले शुभांगी साळुंखे, संजय कांबळे यांच्यासह सरगर यांचा कस लागला. खासदार विशाल पाटील यांच्यासाठी ही लढत स्वाभिमानाची बनली. सरगर यांच्या स्थानिक ताकदीचा त्यांना अंदाज होता आणि त्यांनी हर्षवर्धन यांच्या सोबतीला रमेश सरजे, अश्विनी कोळेकर, अंजली जाधव यांना उमेदवारी दिली आणि खंबीर पॅनल उभं केलं आणि घर टू घर प्रचाराचे नियोजन अंमलात आणले. पूजा विशाल पाटील यांनी प्रचाराची सूत्रे हातात घेतली. जुना जनसंपर्क, काँग्रेसची निष्ठा असलेले मतदार, भावकी यांची समीकरणे जुळवली. संजयनगर शांत सुरक्षित करायचा आहे हा मुद्दा महत्त्वाचा केला. अखेर या प्रभागात सरगरच हमखास बाजी मारणार हा विश्वास असलेल्यांना कोड्यात टाकत धक्का देत काँग्रेसने अखेर बाजी मारली. ब्युरो रिपोर्ट SCN मराठी, सांगली.